नमस्कार. मी जमदाडे सुधाकर देवीदास कामटा, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद येथील शेतकरी आहे. सध्या नैसर्गिक शेती करत आहे. माझी शेती करण्याचं कारण 1996 पासून मी नैसर्गिक शेती करत आहे. सध्या माझ्याकडे 5 पिकं आहेत. पपई, शेवगा, दोडका, भोपळा, सीताफळ. आणि शेती करत असताना बाहेरून कुठलीच वस्तू आणत नाही. इथं जी कचरा काडी हे सगळं पडलेलं आहे, इथंच जमिनीवर आच्छादन करून पिकाची लागवड करतो. प्रत्येक वर्षी नाही म्हणलं तर 4-5 पिकं सिजनेबल असतात आणि त्याच्यामुळं मला चांगल्या क्वालिटीचे किंवा सेंद्रिय शेतीतून बाजारामध्ये विक्रीसाठी दोडका, शेवगा 2000 रुपये मला ॲव्हरेज विक्री येते. इतर पिकासाठी जे फवारणीसाठी वापर करतो ती स्वतः औषध बनवून वापर करतो. त्यासाठी एका 20 गुंठ्याला 90 ते 100 लिटर पाणी लागतं. त्याच्यामध्ये दही, ताक, पुन्हा अद्रक, मिरची हे असले औषध तयार करून वापरतो. आणि दोडका पिकाला फळधारणा होण्यासाठी फुलाचा अर्क तयार करून दोडक्याच्या फुलाचा अर्क तयार करून 100 लिटरला अर्धा किलो या प्रमाणात वापरतो सध्या. त्याच्यामुळं फळधारणा आणि पानावरली क्वालिटी ही चांगल्या प्रकारची येते आणि चकाकी येते आणि त्याला ग्राहक पण चांगलं मिळते बाजारामध्ये. आणि ह्याच्यामध्ये नैसर्गिक शेती केल्यानंतर आपल्याला खर्च झिरो होतो आणि मशागत खर्च पण करण्याची गरज नाही जमिनीला, की फक्त तण काढून तिथं आपण बीड टोकन केल्यानंतर तो आपल्याला खर्च पण कमी करता येतो. जमिनीसाठी बाहेरून कुठलाच खत, रासायनिक खत किंवा गावखत किंवा इथलं काही बाहेरनं वेस्टेज मटेरियल न आणता किंवा बाहेरले वेस्टेज मटेरियल जर मार्केटमधून आणल्यानंतर त्या भाजीपाल्याला रासायनिक खत वापरलेलं असते. म्हणून मी जिथं हे नैसर्गिक जे काडी कचरा पडलेला असतो त्याच्यावरच सध्या काम करत आहे, की इथं जमिनीला जी काडी कचरा पडलेला आहे त्याच्यामुळं जमीन सुपीक होते आणि त्याच्यापासून झाडाला चांगलं खत तयार होते. ही असं वाटतं आणि दर्जेदार उत्पादन येते. पाण्यासाठी मी या विहिरीचा वापर करत आहे. आमच्या आजोबांनी ही विहीर बांधकाम करून घेतलेलं आहे. हे विहिरीचं बांधकाम जवळजवळ 100 वर्षे पूर्ण झालं असेल. या विहिरीच्या पाण्याचाच उपयोग मी जमिनीसाठी करतो सध्या. तर याच्यासाठी ड्रिपनं वापर करतो. जेवढं पिकाला लागायचं तेवढंच पाणी वापरतो आहे सध्या आणि नंतर बंद करून टाकतो आहे आणि त्या पीक पण चांगले येते सध्या. ठीक. पान आहे का? पानाचं केलं का? पानाचं लावायचं आहे. गुळवेल आहे. लावायचे गुळवेल लावायचे पाणी. गाय वगैरे नाही ना? काय नाही, गाय नाही. अशा याच्यात काय होतं माहिती आहे का? गाय काय जपाची? जिसके घर तुळसावर गाय उसके घर बैल देणं जाय. गाईच्या सान्निध्यात तुम्ही वावरल्यावर तुम्हाला इतर काय आजार येणार नाही, कसलाही आजार येणार नाही. एक 4-5 फोटो काढू आपण. मी काढले तरी हे फक्त ह्याला सांभाळायचं. ही असतो करायचं नाही. ह्याचं युरियाचं काम करते ना, ही नत्राचं काम करते. त्यामुळं काय करायचं, उंची याच्या अगोदरशी कवळा आहे, तो कवळा आहे का नाही, कवळा काढून टाकायचं. दररोज 1-2 तास. कसं आहे माझं वैयक्तिक ह्याला काहीच करीत नाही, डो नथिंग म्हणून मी उपयोग करतो. म्हणजे काय करायचं नाही, निसर्गाच्या हिशोबावर चालायचं. सध्याचं काम चालू केलं.